माझ्याकडे एक जण मध्ये आल्या होत्या योगाला आणि आज साधारण मी येईन पण मी पहिले ट्रायल सेशन घेईल. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, या त्यानिमित्ताने म्हटलं ओळख होईल आपली. त्या आल्या, त्यांनी केला सगळा. त्यांनी मला असा म्हणजे अनुभव सांगितला की हे सगळं ठीक आहे, माझं मन खूप शांत झालं, मला फार छान वाटलं, पण मला घाम आला नाही. आणि मला म्हणे घाम आला पाहिजे. तर आता एक साधारण आपण बघूया की आपण मुंबईसारख्या ठिकाणी राहतोय. तुम्हाला घाम अगदी तुम्ही म्हटलात की म्हणजे जेव्हा तुम्ही लोकलमधनं जाताय किंवा अगदी कुठल्या आपल्या जर तुमच्या इथे कुठे जागा असेल किंवा तुम्ही फिरायला गेलात तर तुम्हाला घाम हा येतोच. पण मग आपण जर योगाने करून जर तुम्हाला आला नाही तर त्याच्यात वावगं काही नाही आहे, तुम्ही चुकीचं काही करत नाही आहात. जसा योगशास्त्रामध्ये जसा योग जे आसनं प्राणायाम जितकी महत्त्वाची आहेत तितका आहारसुद्धा महत्त्वाचा आहे. ज्याला हठयोगामध्ये मिताहार असं म्हटलेलं आहे. बरोबर. भगवद्गीतेमध्ये त्याला युक्ताहार पण म्हटलेलं आहे. की आपला आहार पण कसा आहे या गोष्टींवर सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. आणि जे आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत तेच आपण त्याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाही आहे. पण आपण मग कॅलरीज बर्न आपण जो शब्द वापरतो की जसं आजकाल म्हटलं जातं की स्मोकिंग जेवढं शरीराला म्हणजे धूम्रपान करणं जितकं हानिकारक आहे तितकंच एका जागेवर सतत बसून राहणं सुद्धा हानिकारक आहे. मग मी या दृष्टीने काय बदल करू शकतो किंवा मग असं पण नाही की आता मी एक तास योग केला, मग आता आसनं केली, मग आता मी दिवसभर कोचावर बसून राहील.